आई म्हणजे साक्षात परमेश्वर, जिच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. संकटात साथ देऊन आयुष्याला योग्य दिशा दाखवणारी माऊली म्हणजेच आई. आई हे त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत रूप आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रेरणा माझी आई आहे. नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा आणि या कडकडत्या उन्हातून संरक्षण थोडंसं करा स्वतःचं. आणि सर्वांना आज मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व फॉलोअर्सला, त्यांच्या आईंना, त्यांच्या चरणांना मी माझा हात लावून मी त्यांना नमस्कार करते आणि त्यांना खूप शुभेच्छा देते की जे आपल्याला ही दुनिया दाखवलेली आहे, तितकं सुंदर आपल्याला आयुष्य मिळाले फक्त आणि फक्त आपल्या आईमुळे मिळाले. इतके चांगले संस्कार जे मिळाले त्या फक्त आपली आईच देऊ शकते. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि चला, आपल्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि खूप या उन्हामध्ये मी माझी थोडीशी झाडं दाखवलेली आहेत तुम्हाला. आणि खूप ऊन आहे आणि आता माझा स्वयंपाक चालू झालेला आहे. चपात्या करून घेतल्या, थोडीशी भाजी, वरण केलं. इकडं चपात्या चालू आहेत, अजून आणखीन थोड्या आहेत माझ्या चपात्या. आणि आज खरं तर डाळ घालायचा विचार होता, पण खूप ऊन झाले, त्यामुळे आम्ही ठरवलं की संध्याकाळी थोडंसं बाहेरच जायचं. आणि त्यामुळे मग इथं थोडासा स्वयंपाक आम्ही घरी बनवला आणि बाहेर जायचं संध्याकाळी म्हणल्यानंतर जास्तीचं काही केलं नाही. इकडं भेंडीची भाजी, फोडणीचा भात, इकडे दूध गरम करून ठेवलंय आणि तिकडे थोडीशी डाळ घातली होती वरणासाठी, ती डाळ केलेली होती. आणि इकडे बघा, हे किती सुंदर असं झाड आलंय ना, आपलापूनच आले. याला मी काही लावलेलं नाही, माझ्या बाथरूमच्या बॅक साईडला आलेला आहे. आणि तिकडं बाथरूमचं काही वावर नाही, फक्त अंगण आहे बॅक साईडला, तिकडं आलेलं आहे. आणि हे बघा, हे एक किती सुंदर छान एक छोटंसं रोपटं मी आणून लावलेलं होतं. एक तर कलम लावलेला होता विकत आणून, आणि त्या कलमाचं अगदी एवढीशी काडी होती आणि तेवढं मोठं झाड आज झालेलं आहे. आणि माझ्या आईला सोयाबीनची भाजी आवडते, त्यामुळे मी खास आज तिच्यासाठी ही भाजी करायला घेतलेली आहे, कारण तिला आवडते. संध्याकाळी तर जे खायचं आहे ते खाणारच आहेत त्याने सगळेजण आवडीचं, पण तरी विचार केला की आईच्या आवडीची आज भाजी करावी, कारण आज खास तिचा स्पेशल दिवस आहे, तर तिच्यासाठी एक स्पेशल भाजी थोडीशी बनवावं असं माझं एक मन होतं. म्हणून मग इथं मी थोडीशी तयारी केलेली आहे सोयाबीनच्या भाजीची. आणि पहा किती छान, मी डीमार्टला गेले होते त्यावेळेस आणलेले होते हे सोयाबीन कंटिन्यू माझ्या घरामध्ये असते, कारण खूप प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये आणि प्रोटीन्स खाणं खूप गरजेचं आहे. आणि हे बघा, इकडं मी कोथिंबीर घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, एक 2-3 छोट्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. आणि इकडं कोथिंबीर आणि लसणाचं छान पेस्ट घेतलेला आहे. आणि मस्त अशी झणझणीत मी आता सोयाबीनची भाजी करणार आहे. आणि गॅसवर बघा, मी इथं एक पातेलं ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी अगोदर सोयाबीन भिजत टाकलेत, कारण गरम पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन भिजून घ्यायचे आहेत, त्याने आपली भाजी छान होईल. मग जरा ते 5-10 मिनिट आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत कडकडत पाण्यात. मग मी गॅस बंद आता केलेला आहे आणि आता ह्याचं मी सगळं पाणी वगैरे नितळून घेते आणि आपण आता छान फोडणी मारून घेऊया. इकडे एक मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे
नंतर 1-2 कांदा आपला चिरलेला होता, मी कांदा घातला आणि इकडे बघा पाहू शकता आता हे किती सुंदर, हे बघा किती छान झालेत सोयाबीन. मी आता पाण्यातून काढते त्यांना आणि इकडं पेस्ट टाकलेली आहे आणि हळद आणि थोडासा एक टमाटर घातलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान आपण याला आता परतून घेऊ आणि वरतून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण पाहू शकता की फोडणी खूप छान दिसते. कसं असतं ना, आपण एखादी गोष्ट ठरवतो मनातून करायला तर ती गोष्ट छानच होते. फक्त आपल्या मनाचा भाव असला पाहिजे की आपण ते छान केलं पाहिजे. आणि मग आईसाठी म्हणल्यानंतर सगळेजणच आवर्जून मी सांगते की सगळ्यांना आईसाठी सगळ्यांना प्रेम असतं. सगळेजण आपल्या आपल्या आईसाठी काही ना काही करतात आणि करावंच. आणि वडिलांना एवढं जीव लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि एवढं जीव जर लावलं तर खरंच आपल्याला खूप आशीर्वाद त्यांचे मिळतील. कारण हा सध्याचा जो युग आहे तो खूप खतरनाक आहे आपल्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, असं माझं म्हणणं आहे. आणि हा बोलत बोलत माझी भाजी छान अशी झालेली आहे, फोडणी मारत आहे मी. आणि मला एक गोष्ट सांगायची आवर्जून आज मातृदिना दिवशी की सगळ्यांना मी हात जोडून सांगते की प्लीज आपल्या आईवडिलांना जपा, त्यांना आधार द्या, त्यांना प्रेम करा. कारण आपण जर असं केलं तर या जगात, या दुनियेत वृद्धाश्रम नावाची ही आहे ना, हे आश्रम राहणारच नाही. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आईवडिलांना प्रेम करा, त्यांना सन्मान करा. काय पाहिजे असतो त्यांना आपल्याकडून? फक्त प्रेम पाहिजे असतं. जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तर त्यांना आपल्याला तेवढंच द्यायचं, आपल्याला काही नाही. फक्त आपल्यालाही त्यांचा सांभाळ करायचा. आणि असं बोलत बोलत का माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी इकडं जेवायला वाढून घेतलेला आहे आणि छान अशी माझी भाजी अशी झालेली आहे पहा. आणि सोबतच ऑलवेज सध्या आंब्याचा सीझन आहे तर आंब्याची चटणी कंटिन्यू असते. इकडे थोडेसे मंचुरियन आहेत आणि चला जेवायला या सगळ्यांनी. जेवण झालं का सगळ्यांचं? सगळ्यांनी जेवण करा, वेळेवर जेवण करा, स्वस्थ राहा, मस्त राहा, छान छान खात राहा आणि माझे व्हिडिओ असेच मस्त मस्त पाहत राहा. आणि माझं काही चुकलं तर मला प्लीज कमेंट करत राहा की माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकतंय का, मी काही चुकीचं बोलले का, मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि माझी भाजी बघा किती छान झालेली आहे. आणि प्लीज सर्वांनी व्हिडिओ बघा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि बघा मी इकडं जेवायला छान छान वाढून घेते. आता आईलाही बसवले मी इकडं साईडला आहे बघा, जेवायला माझी आई आहे, मी तिलाही बसवले. कारण माझी आई माझ्याजवळच राहते, मला वडील नाहीत, माझी आई माझ्याजवळच राहते. मला एक भाऊ आहे, तो पुण्याला राहतो. आणि मग गावाच्या घराकडे एकटीला कोण ठेवणार आहे, म्हणून मी माझी आई माझ्याजवळच ठेवलेली आहे. कारण एकटीला सोडायला खूप मला नको वाटतं. ते माझी आई राहायला जाते तिकडं पण मी तिला नाही जाऊ देत, मी माझ्यापाशीच ठेवते. आणि मला छान वाटतं, घर भरून वाटतं. आई गेल्यावर घर रिकामे वाटतंय बघा. माझी आई आहे साईडला. मी नक्की आईचा व्हिडिओ शेअर करीन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.